हाय हॅलो जय आणि क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी लवकरच येते, तर त्याच्या निमित्त मी तुम्हाला मंगळसूत्र, हार, त्याच्यानंतर अंगठी आणि कानातले असं मी दाखवते. त्याचं ट्युटोरियल आहे. तर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही स्वतः बनवाही आणि जर पाहिजे असेल तर मला ऑर्डरही द्या. जय आणि क्रिएशन हे माझं युट्यूबला चॅनल आहे, तर त्याच्यावरती असे नवनवीन व्हिडिओ तर मी टाकतेच आहे आणि भरभरून मला प्रतिसादही मिळत आहे. अगदी ऑर्डर्स मला मॅट रांगोळीच्या म्हणा किंवा ज्वेलरीच्याही अशाही येत आहेत. तर गौरी गणपतीसाठी सुद्धा ऑर्डर चालू झालेल्या आहेत. जर तुम्हाला याच्यापैकी कुठलाही दागिना पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला ऑर्डर करू शकता. आता जे बनवते ते मी छान असं एक आपण आता फूल बनवून दाखवते. आधी मी तुम्हाला ते कसं बनवायचं. ही जी फुलं मी बनवलेली आहेत ती 11 मण्यांची फुलं आहेत. तर ते आता आधी आपण बनवून घेऊया. त्याच्यानंतर मग आपण अंगठी करूया. अंगठी नंतर आपण कानातले करूया. कानातल्यानंतर आपण एक पॅन्डल बनवून दाखवते मी तुम्हाला. पॅन्डल झालं का मग आपण एक हार बनवूया. ते कसं बनवायचं याचं ट्युटोरियल मी तुम्हाला दाखवते. आधी आपण 11 मण्यांचं फूल बनवून घेऊया. मध्ये त्याच्या क्रिस्टल टाकायचं आहे. त्याच्यानंतर 8 असे छोटे बारीक असे मणी घ्यायचे आहेत आणि मण्यांनी मग त्याच्यामध्ये क्रिस्टल जो टाकलाय त्या मण्यांनी आपण गुंतून घ्यायचं आहे पूर्ण त्याला. आणि त्याच्यानंतर मग आपण एक पॅन्डन बनवतोय मंगळसूत्राचं, ते करूया. फूल झाल्यानंतर आपण जी वापरतोय वायर त्याला 0.3 नंबरची वायर बोलतो. जेव्हा आपण हे फूल तयार करतो त्याच्यानंतर हे असं बांधून घ्यायचं. एक पाकळी सोडून दुसऱ्या खालच्या मण्याला ऍड करून अशा प्रकारे आपण हे बांधून घ्यायचं. नंतर मध्ये क्रिस्टल टाकायचा आणि 8 गोल्डन मणी घेऊन ते पूर्ण गोल्डन मणी घेतल्यानंतर ते ट्विस्ट करायचे. ट्विस्ट केल्यानंतर ते मध्ये क्रिस्टलच्या मध्ये टाकून त्याला स्टार बनवून घ्यायचा. तर स्टार बनवताना 3 मणी सोडून असं स्टार बनवून घ्यायचा. 3 मणी वरचे सोडायचे, मागच्या मण्यातून काढायचं आणि एक अंगठीचा साचा मिळतो आपल्याला रेडीमेड, त्याला आपण वायरनी मागच्या साईडनी होल असतात त्याच्यातून वायर काढून ऍड करायचं आणि मग वरच्या साईडनी तार कट करून अशी सुंदर अंगठी तयार होते. ही 16 नंबरची गेज वायर आहे. याच्यामध्ये आपण अँगल करून घ्यायचा आणि आता आपण पहिले मंगळसूत्राचं पॅन्डन तयार करतोय. आता आपण मंगळसूत्राचं पॅन्डन तयार करून घेऊया. त्याच्यासाठी आपण पहिलं फूल ऍड करायचं मिडलला फुल ऍड केल्यानंतर आपल्याला सेंटर पॉइंट मिळतो आणि मग बाजूची 2 फुलं आपण छानपैकी लावून घ्यायची. ती सुद्धा आपण खालच्या साईडनी वायर काढून वरच्या साईडनी फुलाच्या 2 पाकळ्यांमधून असं चारी साईडनी गोल रॅप करून घ्यायचं. प्रत्येक फुलाला व्यवस्थित घट्ट रॅप करायचं. जेव्हा तुम्ही हाताची पकड जी असते अंगठ्याची ती घट्ट ठेवायची आणि जेवढी गेज वायर लागेल तेवढीच तुम्ही कट करून घ्यायची सारखी. म्हणजे वायर आपल्याला जी लागणार आहे 0.3 नंबरची तीच तुम्ही घ्यायची. जेवढी लागणार आहे तेवढीच घ्यायची, जास्त घ्यायची नाही, नाहीतर मग ती अडकली जाते, आपल्याला काम करायला डिस्टर्बन्स येतो. अशा प्रकारे पूर्ण चारी साईडनी असं व्यवस्थित रॅप करून घ्यायचं. रॅप करून झालं की मग एका साईडनी पूर्ण वायरला 3-4 वेळेला असे राऊंड मारून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनी कट करून घ्यायचं थोडंसं आणि सेम तसंच अँगल गोल पिळायचं आणि जम्पिंग रिंगच्या साह्याने जर तुम्हाला व्यवस्थित आधी चेन चेक करून घ्यायची. जर चेन खराब असेल तर दुसरी घ्यायची, कारण कधी कधी रेडीमेड आपण चेन वापरतो तेव्हा त्याला अँगल नसतात. तर दुसरी चेन घ्यायची आणि छानपैकी आपण हे लावून घ्यायचं. आधी जम्पिंग ज्या असतात त्या अशा ओपन करून घ्यायच्या आणि मग रेडी जे आपण पॅन्डन केलेलं आहे ते त्याच्यात ऍड करून घ्यायचं आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचं पकडीच्या साह्याने, जेणेकरून ते त्याच्यात ऍड होईल व्यवस्थित. हे असं सुंदर दिसतं, खूप सुंदर दिसतं हे पॅन्डन. ह्याच्यामध्ये आपल्याकडे खूप प्रकार आहेत. जसं हे आता एक प्रकार आहे 3चं, तसंच अजून बरेच प्रकार आहेत याच्यामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचं आपण बनवू शकतो. नुसतं जर मंगळसूत्र कोणाला पाहिजे असेल तरी सुद्धा मी सेलिंग करते, किंवा हार पाहिजे असेल, नथ पाहिजे असेल तर त्याची प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे. व्हॉट्सअप करा. पूर्ण सेट सुद्धा तुम्ही गिफ्ट करू शकता. गौरी गणपतीला सुद्धा अतिशय सुंदर दागिने दिसतात. मी असं जम्पिंग रिंग आता कानातले बनवते तर जम्पिंग रिंग ऍड करून घ्यायची आणि त्याला एक झुमका असतो रेडीमेड मिळतो तो. त्याचं सामानही माझ्याकडे आहे, मी प्रोव्हाइड करते. जर कोणाला पाहिजे असेल तर मी सामानही प्रोव्हाइड करते. असं सुंदर जम्पिंग रिंगच्या साह्याने ऍड करू शकता तुम्ही हे.
जम्पिंग ओपन करायची आणि जे आपण रेडीमेड म्हणजे रेडी फूल आहे त्याच्यामध्ये हे ऍड करायचं आणि मग झुमका ऍड करायचं त्या जम्पिंग रिंग मध्ये आणि प्रेस करायचं. व्यवस्थित प्रेस करा, नंतर ते निघतं. आणि मग अशी फुलं तयार झाली का एक कानातल्याच्या मागचं रेडीमेड मिळतं त्याच्यामध्ये ऍड करायचं. हे बनवू शकतो, हेही मी कधीतरी दाखवेन तुम्हाला कसं बनवायचं ते. एक्स्ट्रा वायर आपण घेतोय आणि ती आता मण्यातून ऍड करून घेतोय. एक होल असतो, त्या होलात म्हणजे 4-5 होल असतात, त्याच्यातून होल मधूनच घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपण फुलाचं वरतून खालतून असं वायर काढायची व्यवस्थित. एक साईडनी वरच्या साईडला घ्यायची, परत वरच्या साईडने दुसऱ्या साईड मधून घेऊन मंगळसूत्र काढून ठेवायचं, म्हणजे आपल्याला इझिली काम करता येतं. जर वायर लूज पडली तर ती आधीच खेचून घ्यायची. जेव्हा काम करतो तेव्हा चेक करायचं सारखं की आपली वायर लूज पडली नाहीये ना, कुठे अडकली नाहीये ना. मग ती अडकलेली दिसता कामा नये. त्याच्यामुळे प्रत्येक वायर तुम्ही जेव्हा वरती खालती टाकून काम कराल तेव्हा ती कुठे अडकत नाहीये ना दुसऱ्या साईडनी चेक करून घ्यायचं. व्यवस्थित असं वरच्या साईडनी खालच्या साईडला अशी काढून घ्यायची आणि मग त्या होल मधून परत एकदा थोडस ओपन करायचं, जेणेकरून ते व्यवस्थित टाकता येते, ऍड करता येते. असं प्रत्येक होल मधून टाकून द्यायची वायर. 4-5 वेळेला अशी टाकून द्यायची आणि व्यवस्थित घट्ट होतं फूल. आपण चेक करायचं की घट्ट झालं आणि नंतर मग एका मण्यामधून असं 3 ते 4 वेळेला हे करायचं. जर आपलं काम करत असताना झुमका निघाला तर तो परत आपण ऍड करू शकतो, कारण आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा हलतो तो, किंवा तुम्ही झुमका नंतरही लावू शकता. हा परत ऍड करून घ्यायचा आणि असं लावून घ्यायचा. व्यवस्थित घट्ट करून घ्या, म्हणजे जेणेकरून निघणार नाही परत. हे बघा, हे असं सुंदर कानातलं तयार झालंय. आता आपण आपली वायर कट करून घेऊया एक्स्ट्राची. त्याचे कानातले तयार आहेत आपले. हे नुसती फुलं पण बनवू शकता. आता मी याला झुमका ऍड केलंय. मंगळसूत्राच्या याला पण तुम्ही झुमका ऍड करू शकता पॅन्डलला, जर तुम्हाला पाहिजे असेल तर, किंवा तुम्ही नेकलेसला पण करू शकता. आता आपण अंगठी बघितली, आता आपण नेकलेस बघूया कसा करायचा. तर आता ही आधी गेज वायर घेऊन हिला लॉक मारून घ्यायचा. आपण जो मागच्या साईडला दोरा लावणार आहे त्याच्यासाठी हे लॉक करणं गरजेचं आहे. तर लॉक करून घ्यायचं आणि आता आपण फुलं जी बनवलेली आहेत ती एक एक ऍड करत जायची. जसं आपण आता जे मंगळसूत्राचं पेंडंट बनवलं तेव्हा कसं आपण ऍड करत होतो, सेम तसंच वरच्या साईडनी खालच्या साईडनी असं दोन्ही साईडनी असं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. लॉक करताना 3 ते 4 वेळेला फ्रंट साईडला असं वायरनी पॅक करून घ्यायचं. नंतर वरती खालती करून असं चारही साईडनी प्रत्येक फुलाला चारही साईडनी ऍड करून घ्यायचं. प्रत्येक फूल हे घट्ट बसायला पाहिजे, म्हणजे ते हलत नाही. जर फूल तुमचं हललं तर मग गोल फिरतो हार आणि मग त्याचं फिनिशिंग चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित रॅप करून घ्यायचं. प्रत्येक ह्याला 3 ते 4 वेळेला तुम्हाला हे असं फिरवून घ्यायचंय, म्हणजे फूल फिरलं जात नाही. ही 9 फुलं तयार केलेली आहेत मी. ही 9च्या 9 फुलं मी हारामध्ये लावणार आहे. म्हणजे एका फुलामध्ये एकूण माझी अशी 11 मणी आहेत. 11 मण्यांचं एक फूल तयार केलेलं आहे. तुम्हाला जर छोटा हार बनवायचा असेल तर तुम्ही फुलं छोटी साईजची बनवू शकता. मग तुम्ही छोट म्हणजे मणी कमी घ्यायचे आणि मग छोटं फूल तयार होतं मणी कमी घेतल्यामुळे. तुम्ही असं ऍड करू शकता. छोटे छोटे हार पण बनवू शकता. याच्यामध्ये तुम्ही क्रिस्टल ऍड करू शकता. हे सगळं तुमच्यावरती आहे. तुम्हाला जे ऍडिशन करायचं असेल ते तुम्ही करू शकता. खूप सुंदर दिसते ही. गौराईसाठी सुद्धा खूप सुंदर अशी ही ज्वेलरी बनते. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर मला ऑर्डर द्या. पूर्ण किट माझ्याकडे खूप हाराचे प्रकार आहेत तयार. तुम्ही याची ऑर्डरही देऊ शकता. हे असं प्रत्येक फूल ऍड करत जायचं आणि आपली जी पकड आहे ही हाताची मजबूत ठेवायची, जेणेकरून फूल आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा ते फिरता कामा नये. म्हणजे गोल आपण जेव्हा गळ्यात घालू किंवा आपण दुसऱ्याला देऊ तेव्हा ते गोल फिरता कामा नये. ते ज्या आपण वायरला गुंडाळतोय ती
मागच्या साईडलाच राहायला पाहिजे आणि फ्रंट साईडला आपलं फुल दिसलं पाहिजे. ते जर फुल हललं तर मग ते चांगलं नाही दिसणार, मागे पुढे होणार ते, आणि मग त्याचं फिनिशिंग दिसलं जाणार नाही. याच्यासाठी व्यवस्थित तुम्हाला ते बांधून घ्यायचंय. बांधणी करणं हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. सुंदर असं बांधून घ्या. टोटल 9 फुलं मी याच्यात ऍड करते. हे सगळं तुमच्यावरती, तुम्हाला 9 पाहिजे की मध्ये मध्ये क्रिस्टल टाकलं तर फुलं कमी बसतात. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही गळ्याच्या मेजरमेंट नुसार करून घ्या काम. जर लहान मुलींचं करायचं असेल तर लहान मुलींसाठी थोडे कमी फुलं घ्या आणि छान मेन म्हणजे विणताना जेव्हा आपण म्हणजे हे फूल जेव्हा एक एक ऍड करतो तेव्हा जो एक्स्ट्रा जी वायर आपण ऍड करतो ती वायर खालच्या साईडला घेऊ नका, तर ती तोडते आणि आपलं फॅब्रिक खराब होऊ शकतं. समजा साडी आहे, ड्रेस आहे, तर त्याच्यामध्ये धाग्यांमध्ये अडकलं ना, कारण याला टोक असतं आणि मग ते अडकल्यामुळे आपलं फॅब्रिक खराब होऊ नये याची काळजी घ्यायची. ह्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित त्याला फुलाला बांधणी करणं गरजेचं आहे. जी बांधणी करता ती रॅपिंग करून वरच्या साईडनी घेणं गरजेचं आहे आणि तरच तुमचं छानपैकी ज्वेलरी बनली जाते. असं अशा प्रकारे हे प्रत्येक फूल ऍड करायचं आहे आणि बांधून घ्यायचं आहे. जसं मी पहिलं फूल बांधलं आपण तसंच पुढे पुढे हे बांधायचं. एकावर एक पाकळ्या अशा गुंफून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. दिसतात खूप सुंदर. याच्यामध्ये गोल फुलांचं पण करू शकता. हे घेऊमण्यांचं मी केलेलं आहे, याला घेऊमणी म्हणतात. आणि मध्ये मी स्टार बनवलेला आहे प्रत्येक फुलाच्या. तुम्ही जर स्टार नाही बनवला तरी चालेल, याच्यामध्ये क्रिस्टल आहे ऍड. जर तुम्ही स्टार नाही बनवला तरी सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित असं बांधून घ्यायचं. प्रत्येक फूल ऍड करताना त्याचं व्यवस्थित चारी साईडनी बांधून घ्यायचं, निघणार नाही याची काळजी घ्यायची. खूप सुंदर दिसतो हा गळ्याशी. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर माझा 9552685942 हा व्हॉट्सअप नंबर आहे. मला व्हॉट्सअप करा. तसंच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर करून हे बघा, हे असं प्रकारे आपला हार आता तयार होईल. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि ऑर्डर द्या. गणपतीसाठी सुद्धा खूप सुंदर ज्वेलरी बनवते ही. तर आता आपण गौराईसाठी बनवतोय किंवा आपण स्वतःही वेअर करू शकतो. खूप सुंदर दिसते ही. पूर्ण सेट आता आपला तयार होईल आणि अगदी रिझनेबल प्राइस मध्ये आहे. मी स्वतः बनवते त्याच्यामुळे मग प्राइस जास्त नाही आणि क्वालिटीचं मटेरियल आहे. अगदी काही साधं मटेरियल वापरत नाही आपण. हे अशा बांगड्या सुद्धा आहेत, नथ आहे गोल्डन, हे मंगळसूत्र आहे. आता आपण जे तयार केलेलं आहे ते सगळं रेडी आहे. याची ऑर्डर द्यायची असेल पूर्ण सेटची तर मी ऑर्डरही घेते. बांगड्यांचं ट्युटोरियल मी टाकलंच आहे. हा पूर्ण सेट तयार झालेला आहे. कानातले, नेकलेस, बांगड्या, अंगठी, नथ आणि हे मंगळसूत्र.